हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 31. तुझे अढळपद गेले, तुझ मायेनी वेढा लाविले, ते जरी तुझे तुझ दिधले, तरी मज काय देसी. एक अढळपद गेले. श्री समर्थ सांगतात की बाबा रे, येथे ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाल्यावर त्यावरील सृष्टीलीला अवलोकन करण्यासाठी तू आत्मारामाच्या अंशात्मक रूपाने या भूतलावर आलास. त्यावेळी तुला योगधाम सोडावे लागले. त्यामुळे तुझे आत्मपदापासून पतन झाले आणि तू येथे आलास. याला श्री समर्थांनी येथे तुझे अढळपद गेले असे म्हटले आहे. यामागील भूमिका, हेतू, साध्य असे होते की ब्रह्मांडामधील सृष्टीलीला सर्वतोपरी भिन्न भिन्न योनीमधून अवलोकन करावी. या सृष्टीलीलेला साक्षी राहावे आणि याचा निखळ कैवल्यानंद घ्यावा आणि पुन्हा योगधामी स्वमुक्कामी दाखल व्हावे. या योजनेप्रमाणे एक एक भिन्न भिन्न योनी समाप्त करून सृष्टीलीला अवलोकन करून झाली आणि शेवटी मानवयोगी योनी निर्माण झाली. ही मानव योनी अशी काही निर्माण झाली की आता या योनीद्वारे अंशात्मक रूपामधून मुक्त व्हावे आणि पुन्हा स्वमुक्कामी योगधामी दाखल व्हावे. याच एकमेव हेतूने मानव योनी आणि मानवेतर योनी यामध्ये महाविलक्षण फरक आहे. मानवाला अन्य योनीपेक्षा अनन्यसाधारण बुद्धी आहे. या योगे तो आपले स्वस्वरूप जाणू शकतो आणि या इहलोकीची यात्रा संपन्न करून योगधामी पुन्हा आत्मारामात विलीन होऊ शकतो. 2. मायेने वेढा लाविले. श्री समर्थ म्हणतात की बाबा रे, परंतु झाले भलतेच. सृष्टीलीला अवलोकन करण्यासाठी या ज्या भिन्न भिन्न योनी निर्माण होत गेल्या त्या जीवित राहाव्यात, यासाठी येथे आत्मारामाने पंचमहातत्वे निर्माण करून त्यामधून विविध आणि वैचित्र्याने नटलेले असे भौतिक वस्तू जगत निर्माण केले. कारण येथे ज्या विविध प्रकारच्या योनी निर्माण झाल्या त्यांच्यासाठी तसेच आणि तितकेच वैविध्यपूर्ण वैचित्र्यपूर्ण वस्तू जगत येथे असणे आवश्यक होते. खरोखरच या अशा विविध आणि वैचित्र्यपूर्ण वस्तू जगताचा उपयोग करून भिन्न भिन्न योनी आनंदाने जीवन जगत होत्या आणि आत्मारामासाठी साक्षीत्वाने सृष्टीलीला अवलोकन करत होत्या. असे होता होता अंशात्म्याची सृष्टीलीला अवलोकन करून झाली आणि आता यात्रा संपन्न होऊन पुन्हा योगधामी प्रस्थान ठेवण्याची वेळ आली. पूर्वनियोजनाप्रमाणे अंशात्म्याने अनन्यसाधारण बुद्धी असलेली मानव योनी धारण केली की ज्या योगे स्वस्वरूपाची त्या योनीला जाण येईल आणि या भौतिकापासून मुक्त होऊन ही वैश्विक यात्रा संपन्न होईल. मानवेतर योनी धारण केलेल्या होत्या तोपर्यंत हाच अंशात्मा त्या देहांना अत्यल्प बुद्धी असल्यामुळे जीवन जसे समोर येईल त्याप्रमाणे त्याचा मोठ्या आनंदाने विना तक्रार स्वीकार करून जगत होता. साक्षी राहून सृष्टीलीला अवलोकन करत होता. परंतु आता अनन्यसाधारण बुद्धी प्राप्त झाल्यावर त्या मानवी देहाला येथील भौतिक वस्तू जगताचा केवळ देह जीवित राहावे इतकाच उपयोग ज्ञात होऊन पुरे झाले नाही. त्याला या वस्तू जगताची मोडतोड फोडजोड करून विविध उपयोग ज्ञात झाले आणि मानव यामध्ये पूर्णपणे अडकला.
इतका अडकला की आपल्याला परतीची यात्रा करून स्वमुक्कामी योगधामी जायचे आहे याचीच जाण त्याला राहिली नाही. यालाच येथे श्री समर्थांनी तुझं मायेनी वेढा लाविले असे म्हटले आहे. तुला मायाजालात अडकवून येथेच गुरफटून ठेवले आहे. हे कोणी अन्याने ठेवलेले नाही, तर या भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत गुंतून तूच अडकला आहेस. तीन तुझे तुझ दिधले मज काय देशी. श्री समर्थ म्हणतात की बाबा रे, तू मुळीच काळजी करू नकोस. मी तुला या मायाजालातून पूर्णपणे सोडवतो आणि तुला तुझे मूलभूत स्वयंस्थान परत मिळवून देतो. ती जबाबदारी माझी. परंतु आपण भौतिक जगतात आहोत हे विसरून चालणार नाही. हे जग दिल्या घेतल्याचे आहे. येथे व्यवहार आहे. मी जर तुझे हे काम केले तर मला याचा मोबदला काय देशील? आता काय करावे? शिष्य हवालदिल झाले. आपली तर वाचाच बसली. अहो, श्री समर्थांना काही द्यायला आपण समर्थ आहोत का? आपली अवकात ती काय? आपण श्री समर्थांना काय, कसे आणि किती देणार? श्री समर्थ हे समर्थ आहेत आणि आपले हात फार चिमुकले आहेत. तथापि शिष्यांवर आणि आपल्यावर कृपा करणारे श्री समर्थ आपली ही केविलवाणी मुद्रा पाहून हसू लागले आणि त्याच हास्यमुद्रेने त्यांना आपण काय द्यावे ते पुढील ओवीत ते सांगते झाले. आता ओवी क्रमांक 32. जितुके काही नासोन जाईल, जे अशाश्वत असेल, तुझ समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. श्री समर्थ आपल्याकडे गुरुदक्षिणा म्हणून काय मागत आहेत? श्री समर्थांना आपण काय देऊ शकतो? इत्यादी शंकांमुळे शिष्यांची आणि आपली चिंताग्रस्त आणि केविलवाणी झालेली मुद्रा पाहून श्री समर्थांना हसू येत आहे. कारण भौतिकात रममाण झालेले, भौतिकातच जगत असलेले, सतत भौतिकाचाच विचार करणारे आपण अन्य प्रकारे काही विचार करूच शकत नाही. हे पाहून श्री समर्थांना आपल्या उडालेल्या तारांबळीचे हसू येत आहे. लहान बालकाला पहा, खाऊशिवाय अन्य काहीही दिसत नाही, सुचत नाही, रुचत नाही, आवडतही नाही. घरी आलेल्या पाहुण्याने त्याला काही खाऊ आणला की तो पाहुणा त्याच्या कायम करता लक्षात राहतो. त्याच्याशी सलगी केली जाते. त्या पाहुण्याचे नावच बिस्किट काका किंवा चॉकलेट काका असे ठेवण्यात येते. आपले त्या लहान बालकासारखेच झाले आहे. श्री समर्थ आपल्याकडे कोणती वस्तू मागत आहेत असाच विचार आपण करत आहोत. लहान बालकाला लागलेली काळजी मिटवत श्री समर्थ आईच्या वात्सल्याने स्वतःच या ओवीत त्यांना आपल्याकडून काय हवे आहे, आपण त्यांना काय देऊ शकतो याचा ते खुलासा करत आहेत. श्री समर्थ सांगतात की गुरुदक्षिणा म्हणून मला तुझ्याकडे जे जे नाश पावणारे आहे ते सर्व दे. तुझ्याकडे जे जे अशाश्वत आहे ते सर्व दे. तुझ्या मृत्यूनंतर तुझ्याबरोबर तू जे घेऊन जाऊ शकत नाहीस ते सर्व दे. श्री समर्थांची पहा कशी विलक्षण मागणी आहे ती. श्री समर्थांना जर आपण या गोष्टी दिल्या तर आपल्याकडे काय उरते? आपल्याकडे अविनाशी, शाश्वत आणि मृत्यूनंतर आपल्याबरोबर येऊ शकणाऱ्या गोष्टी आपल्याकडे उरतात. ह्या गोष्टी कोणत्या आहेत?
अशी एकमेव गोष्ट आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतः असलेले आपलेच अंशात्मक आत्मस्वरूप. यापेक्षा आपल्याकडे आणखी काहीही उरत नाही. हेच एकमेव कधीही नाश पावत नाही. हेच एकमेव पूर्णपणे शाश्वत आहे. हेच एकमेव आपण देहत्याग केल्यावर आपल्याबरोबर घेऊन जातो. उदाहरणार्थ, संचित असेल तर ते आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. परंतु संचित उपभोगून नाश पावते, म्हणून ते नाशिवंत आणि अशाश्वतही आहे. यास्तव ते गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना द्यायचे आहे. धनसंपत्ती, लोकसंग्रह आपण मृत्यूनंतर आपल्यासह घेऊन जाऊ शकत नाही. यास्तव ते गुरुदक्षिणा म्हणून श्री समर्थांना द्यायचे आहे. विचार, संस्कार आपण आपल्यासह मृत्यूनंतर घेऊन जाऊ शकतो. परंतु ते भौतिक किंवा आध्यात्मिक असे कसेही असले तरी ते आपल्याला पुनर्जन्मात अडकवतात आणि नष्ट होतात. म्हणून ते नाशिवंत आणि अशाश्वतही आहेत. यामुळे जर मुक्ती हवी असेल तर त्या मुक्तीलाच मारक असलेले असे विचार आणि संस्कार आपण आपल्यासह मृत्यूनंतर घेऊन जाऊ शकत नाही. यास्तव ते गुरुदक्षिणा म्हणून श्री समर्थांना द्यायचे आहेत. याचा अर्थ आता आपल्याकडे आपणा स्वतः अंशात्म्याशिवाय अन्य काहीही उरले नाही. अशा परिस्थितीत देहत्याग झाला की मुक्तीशिवाय अन्य काहीही प्राप्त होऊ शकत नाही. पहा श्री समर्थांची महाविलक्षण गुरुदक्षिणा कशी आहे ती. परंतु आता येथे प्रश्न निर्माण होतो की ही अशी महाविलक्षण गुरुदक्षिणा श्री समर्थांना आपण द्यायची कशी. श्री समर्थांनी गुरुदक्षिणा म्हणून मागितलेल्या गोष्टी काही वस्तुरूप नाहीत की त्या उचलल्या आणि दिल्या आणि त्या श्री समर्थांनी नेल्या. मग त्या त्यांना द्यायच्या कशा. याचे उत्तर श्री समर्थ पुढील ओवीत देत आहेत. हरिओम.